आपल्या पृथ्वीवर आपल्या नकळत एका अशा महासंकटाने आकार घ्यायला सुरू केली आहे, ज्याची भीती जगातील सर्वात मोठ्या शास्त्रज्ञांना देखील सतावत आहे. पॅसिफिक महासागराच्या पोटात एक अक्राळ विक्राळ नैसर्गिक संकट तयार होत असून शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाला आता हाय अलर्ट दिला आहे. शास्त्रज्ञांच्या मते ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2026 पर्यंत पॅसिफिक महासागरामध्ये सुपर एल निनो पूर्णपणे सक्रिय होणार आहे आणि याची शक्यता आता 100% वर्तवली गेली आहे. हवामान बदलाच्या संपूर्ण इतिहासामध्ये आजवर केवळ 4 वेळा अशा प्रकारचे सुपर एल निनो पाहायला मिळाले आहे. परंतु आता जो येतोय तो 5वा आणि कदाचित गेल्या 150 वर्षातील सर्वात शक्तिशाली आणि विनाशकारी सुपर एल निनो ठरण्याची शक्यता आहे. या जागतिक संकटाचा थेट परिणाम पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीवर म्हणजेच तुमच्यावर आणि माझ्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की महासागरात होणाऱ्या या बदलांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध? तर हा एल निनो आपल्या ताटातील अन्नापासून ते खिशातील पैशांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर गदा आणू शकतो. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे सुपर एल निनो म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि ते कसं तयार होतं. जगाने यापूर्वी याचा अनुभव कधी घेतला होता? सर्वात महत्वाचं म्हणजे या सुपर एल निनोचा भारताच्या मान्सूनवर आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय गंभीर परिणाम होईल. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. हे संकट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी समुद्राचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो लहान मुलगा किंवा बाळ येशू. कारण दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाच्या किनाऱ्यावर ख्रिसमसच्या सुमारास म्हणजे डिसेंबर मध्ये समुद्राचे पाणी गरम होते, तेव्हा स्थानिक मच्छीमारांनी याला हे नाव दिले आहे. परंतु जेव्हा हा एल निनो सुपर होतो तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. सामान्य दिवसांमध्ये पॅसिफिक महासागरात पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे आशिया आणि ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण अमेरिकेकडे वाहणारे व्यापारी वारे, ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो, हे खूपच शक्तिशाली असतात. हे वारे समुद्राच्या पाठीवरील गरम पाणी आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलतात. यामुळे इंडोनेशिया आणि भारताच्या बाजूला समुद्राचे पाणी गरम असते आणि तिथे चांगला पाऊस पडतो. तर दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर खालचे थंड आणि पोषक तत्वांनी समृद्ध पाणी वर येते, ज्याला अपवेलिंग म्हणतात. परंतु जेव्हा हा एल निनो येतो तेव्हा व्यापारी वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा उलटी होते. यामुळे पूर्वेकडून जाणारे गरम पाणी तिथेच थांबते किंवा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडे सरकू लागते. परिणामी मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. सामान्य एल निनो मध्ये समुद्राचे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 1.5 अंश सेल्सिअसने वाढते. परंतु जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते तेव्हा त्या स्थितीला सुपर एल निनो म्हणतात. तापमानात झालेली ही 2 अंशांची वाढ ऐकायला खूपच किरकोळ वाटते. आपल्या शरीराचे तापमान 98 फॅरनहाइट वरून 100 झाले की आपल्याला तीव्र ताप येतो आणि आपले अवयव गळून पडतात. अगदी तसेच या पृथ्वीचे देखील आहे. पॅसिफिक महासागराच्या तापमानात झालेली ही 2 अंशांची वाढ संपूर्ण पृथ्वीवरील हवेच्या प्रवाहांची म्हणजेच जेट स्ट्रीमची दिशा बदलण्यासाठी पुरेशी ठरते. हवेचे हे जागतिक प्रवाह बदलल्यामुळे नेहमीचे हवामान पूर्णपणे विस्कळीत होते. सुपर एल निनो जगाचे हवामान 2 टोकांवर नेऊन ठेवतो. एका बाजूला भीषण दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला विनाशकारी महापूर. या बदलांमुळे जगातील काही भागांमध्ये विशेषतः ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, आफ्रिकेचा काही भाग आणि दक्षिण आशियामध्ये पाऊस अत्यंत कमी होतो आणि तिथे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. जंगलांना आगी लागतात. या उलट दक्षिण अमेरिकेतील देश जसे की पेरू, इक्वेडोर आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये विक्रमी पाऊस पडतो, ज्यामुळे तिथे महापूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात. आणखीन एक धक्कादायक बदल म्हणजे महासागरातील वादळं. या काळात अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांचा वेग मंदावतो. मात्र दुसरीकडे पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळ अत्यंत रौद्र रूप धारण करतात. समुद्राचे तापमान जास्त असल्याने या वादळांना अफाट शक्ती मिळते. या परिस्थितीमुळे जागतिक तापमानात कमालीची वाढ होणार आहे. शास्त्रज्ञांनी असा गंभीर इशारा दिला आहे की 2026 मधील या ऐतिहासिक
उष्णतेमुळे पॅरिस हवामान करारात ठरवून दिलेली 1.5 अंश सेल्सिअसची जागतिक तापमान वाढीची मर्यादा तात्पुरत्या काळासाठी ओलांडली जाऊ शकते. जर असे झाले तर पृथ्वीच्या इतिहासातील हा एक अत्यंत धोकादायक टप्पा असेल. हा 5वा सुपर एल निनो असणार आहे. मग यापूर्वीचे 4 सुपर एल निनो कधी आले होते आणि त्यांनी जगात काय हाहाकार माजवला होता हे पाहणे महत्वाचे आहे. इतिहासातील सर्वात भीषण आणि शक्तिशाली सुपर एल निनो 1877 ते 1878 मध्ये आला होता. त्या काळी पॅसिफिक महासागर इतक्या तात्काळ तापला होता की संपूर्ण जगात हवामानाचे संतुलनच बिघडून गेले होते. त्याचा परिणाम म्हणून भारतात 56 वर्षांचा दुष्काळ पडला होता, ज्यामध्ये कोट्यवधी लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. चीन आणि आफ्रिकेतही उपासमारीने लाखो लोक मरण पावले होते. त्यानंतर आधुनिक काळात 1982-83, 1997-98 आणि 2015-16 मध्ये सुपर एल निनोची नोंद झाली होती. 1997-98च्या सुपर एल निनोने जगभरात अंदाजे $35 बिलियन आर्थिक नुकसान केले आणि सुमारे 23,000 लोकांचा बळी घेतला होता. 2015-16 मधील सुपर एल निनोमुळे 2016 हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले होते. जगभरातील कोरल रीफ्स हे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले होते आणि पाणी टंचाई निर्माण झाली होती. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा त्याच सर्व धोक्याच्या घंटा वाजू लागल्या आहेत. परंतु यावेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा जास्त भयानक आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपली पृथ्वी आधीच कमालीची तापलेली आहे. आधीच उष्ण असलेल्या या जगात जेव्हा सुपर एल निनो प्रवेश करेल तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असतील याची कल्पनाही करवत नाही. याचा सामना करणारी आपली ही पहिलीच पिढी ठरू शकते. पॅसिफिक महासागरामध्ये होणारे हे बदल भारतापासून हजारो किलोमीटर दूर आहेत. मग भारताने याची काळजी का करावी असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात आला असेल. याचे उत्तर असे आहे की सुपर एल निनोचा भारताच्या पावसाळ्यावर अतिशय गंभीर आणि थेट परिणाम होतो. भारताची तब्बल 70 ते 80% शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे आणि एल निनो हा आपल्या मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. भारतात पाऊस पडण्यासाठी अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातून येणारे बाष्पयुक्त वारे, ज्याला आपण नैऋत्य मौसमी वारे जबाबदार असतात असे म्हणतो, हे वारे भारताकडे खेचले जातात. कारण उन्हाळ्यात भारताच्या भूभागावर जास्त उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, तर समुद्रावर जास्त दाब असतो. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. परंतु जेव्हा पॅसिफिक महासागरात सुपर एल निनो येतो तेव्हा तिथे समुद्राचे तापमान प्रचंड वाढल्यामुळे तिथला हवेचा दाब खूप कमी होतो. याचा परिणाम म्हणून भारताकडे येणारे मान्सूनचे वारे पॅसिफिक महासागराच्या दिशेने वळतात किंवा ते भारतापर्यंत पोहोचेपर्यंत खूपच कमकुवत होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जो पाऊस भारतात पडणं अपेक्षित असतो तो पॅसिफिक महासागरातच पडून जातो. या सुपर एल निनोचे भारतावर 3 ते 4 प्रकारचे परिणाम होतील. सर्वात आधी तर मान्सूनची दिरंगाई होईल. मान्सून वेळेवर येणार नाही. केरळमध्ये मान्सूनचे आगमन लांबणीवर पडू शकते. दुसरं असं की देशातील बहुतांश राज्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडेल. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण होऊ शकते. तिसरं असं की असमान वृष्टी होईल. एखाद्या महिन्यात अजिबात पाऊस पडणार नाही तर दुसऱ्याच महिन्यात अचानक ढगफुटी होऊन पूर येईल. म्हणजेच पावसाचे चक्र पूर्ण विस्कळीत होईल. आणि चौथं, भीषण उष्णतेची लाट येईल. पावसाळ्याच्या दिवसातही कडक ऊन पडेल आणि तापमानाचे जुने रेकॉर्ड्स मोडीत निघतील. हवामानाचा हा बिघाड फक्त निसर्गापुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट आपल्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर सर्जिकल स्ट्राईक सारखा आघात करतो. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था मान्सूनचा जुगार मानली जाते. सुपर एल निनोमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे गणित कसे बिघडू शकते हे आपण 4 मुद्द्यात समजून घेऊयात. त्यातला पहिला मुद्दा आहे कृषी उत्पादनात घट. पाऊस कमी झाल्यामुळे खरीप पिकांचे, उदाहरणार्थ भात, सोयाबीन, कापूस, ऊस, मका, तूर यांचे उत्पादन प्रचंड घटेल. शेत जमिनी कोरड्या पडल्यामुळे पेरण्या होणार नाहीत किंवा झालेल्या पेरण्या जळून जातील. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. दुसरा आहे महागाईचा भडका. जेव्हा अन्नधान्याचे उत्पादन कमी होते तेव्हा बाजारात वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यामुळे अन्नधान्य जसे की डाळी, तेल आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडतील. सामान्य माणसाला जगणे कठीण होईल.
महागाई वाढल्यामुळे रिझर्व्ह बँक व्याजाचे दर वाढवू शकते, ज्यामुळे तुमचे होम लोन, कार लोन आणखी महाग पडू शकतात. तिसरा मुद्दा आहे पाणी आणि विजेचे संकट. पाऊस कमी पडल्यामुळे देशातील प्रमुख धरणांमधील पाणी साठा हा ऐतिहासिक नीचांकीवर पोहोचेल. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईल. शहरांमध्ये पाणी कपात करावी लागेल. तसेच धरणांमध्ये पाणी नसल्यामुळे हायड्रो पॉवर निर्मिती ठप्प होईल. दुसरीकडे उष्णतेमुळे एसी आणि पंख्यांचा वापर वाढेल, ज्यामुळे विजेची मागणी वाढून देशामध्ये लोड शेडिंग करावे लागू शकते. आणि चौथा मुद्दा आहे औद्योगिक विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता. भारताची जवळपास 50% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. जेव्हा शहरांकडे पैसा नसतो तेव्हा ते ट्रॅक्टर, गाड्या, कपडे, मोबाईल किंवा इतर वस्तू खरेदी करणं बंद करतात. यामुळे कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री कमी होते आणि देशाचा विकास दर अर्थात जीडीपी ग्रोथ मंदावतो. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 पर्यंत येणारा हा सुपर एल निनो केवळ एक हवामानाचा बदल नाही, तर मानवजाती समोरील आणि त्यातही भारतासमोरील एक महायुद्ध आहे. शास्त्रज्ञांनी धोक्याची घंटा वाजवलेलीच आहे, परंतु आता प्रश्न हा उरतो की या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी जग आणि आपला भारत देश किती तयार आहे. आज आपल्याकडे 1877 सारखी परिस्थिती नक्कीच नाही. आज आपल्याकडे प्रगत सॅटेलाइट यंत्रणा आहे. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारे सुपर कम्प्युटर्स आहेत. भारत सरकारने आतापासूनच आपत्कालीन योजना आखायला सुरुवात केली आहे. धरणांमधील पाण्याचे नियोजन करणे, कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि अन्नधान्याचा बफर स्टॉक सुरक्षित ठेवणे यासारखी पावले उचलली जात आहेत. परंतु एक नागरिक म्हणून आपली ही काही जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात पाण्याचा थेंब थेंब जपून वापरणे, पाण्याचे नियोजन करणे आणि हवामान बदलाच्या या धोक्याकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण निसर्गाशी आपण दोन हात कधीच करू शकत नाही, तर योग्य नियोजनाने स्वतःचा बचाव नक्की करू शकतो.